नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यास त्यांना विसर पडला। त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना संताप व्यक्त केला। मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा सवाल करत वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप व्यक्त केला। मला सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी घाबरणार नाही असं माधवी जाधव यांनी संतापून म्हटलेलं आहे। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी। नाही आता राहू दे, जसं तसंच राहू दे। अशोक का नाही माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं। मॅडम 5 मिनिटाचं दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनावधानानं राहिलं असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलंय। मुद्दाम नाव डावलण्याचा माझा हेतू नव्हता असं देखील स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। अनावधानानं राहिलं असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनावधानाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी।